वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा दबाव वाढला। मंत्र्यांच्या वर्तनावरून मुख्यमंत्र्यांनी शिंदे अजित पवारांकडे नाराजी व्यक्त केल्याची ही सूत्रांची माहिती। माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रीपद जाणार। दिल्लीमधल्या वरिष्ठ सूत्रांची TV9 मराठीला खात्रीलायक माहिती। वादग्रस्त मंत्र्यांबाबत दिल्लीमध्ये फडणवीस तटकरेंची वरिष्ठांशी चर्चा। 8 विकेट पडणार, मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार। दैनिक सामनातून दावा, शिवसेनेच्या 3 ते 4 मंत्र्यांना नारळ दिला जाण्याची शक्यता असल्याचा उल्लेख। मंत्र्यांच्या वागणुकीमुळे सरकारची प्रतिमा मलिन होतीये। राष्ट्रवादीचे आमदार धर्मराव बाबा आत्रामांचा घरचा आहे, तर वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाईचीही मागणी। देवेंद्र फडणवीस यांनी राजनाथ सिंह यांची दिल्लीमध्ये घेतली भेट। आज सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये फडणवीसांच्या महत्त्वाच्या बैठका, अमित शहांनाही भेटण्याची शक्यता। छावा संघटनेचे विजय घाडगे आज पुण्यामध्ये अजित पवारांची भेट घेणार। सुरज चव्हाणांनी केलेल्या मारहाणीनंतर अजितदादांना भेटणार, दोषींवर कठोर कारवाईची मागणी। मुंबईमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेलमध्ये पावसाचा जोर। मुंबई, ठाण्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। राज्यामध्ये आज पुणे, रायगड, रत्नागिरी, साताऱ्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्ध्याला ऑरेंज अलर्ट जारी। विदर्भात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट। चंद्रपूर आणि भंडाऱ्यामधील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्टवर। आगामी निवडणुका लक्षात घेता लाडकी बहीण योजनेची पडताळणी स्थगित, सूत्रांची माहिती। निकषात न बसणाऱ्या 9 लाख लाडक्या बहिणी याआधीच योजनेमधून बाद। इंदिरा गांधींना मागे टाकत पंतप्रधान मोदींचा मोठा विक्रम। राज्य आणि केंद्रातील कारभार मिळून 24 वर्षांहून अधिक काळ सरकारचं नेतृत्व।